गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर आपल्या आज जर्नीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या जर्नीची सुरुवात होत आहे आपल्या ह्या मंदिरापासून. मित्रांनो, आता आपण आपल्या 11 मारुतीमधल्या पहिल्या मारुतीच्या दर्शनाला आलोय. माझगावचे हनुमान मंदिर. सुंदर अशी मूर्ती आहे. श्री रामदास स्वामी स्थापित मारुती, माझगाव, स्थापना इसवी सन 1571. सो आता आपण आलोय आपल्या दुसऱ्या मारुती मंदिराजवळ. ते आपल्याला 2 मारुतीचे दर्शन होतात आणि हे मंदिर स्थित आहे चाफळमध्ये. म्हणजे पहिल्या मारुती मंदिरापासून अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे दुसरं मंदिर आहे. इथे आपल्याला 2 मारुतींचं दर्शन होतं. राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या समोरच आपल्याला दास मारुती बघायला मिळेल, जो आपला आहे दुसरं मारुती मंदिराचं दर्शन. मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे, मंदिर वगैरे खूप आहेत. राम मंदिर पण खूप भव्य मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण एकदम प्रसन्न करणार आहे. राम मंदिर मंदिराच्या बाजूला ना खूप मोठा परिसर आहे. आणि एक मंदिर हे पुढच्या साईडला दास मारुतीचं आणि एक मंदिर मागे. आता आपण मागच्या मंदिरात जाऊ. हे आहे राम मंदिराच्या मागचं वीर मारुतीचं मंदिर. समर्थ स्थापित वीर मारुती इसवी सन 1571. बरोबर राम मंदिराच्या मागच्या साईडला मंदिर आहे. पुढच्या साईडला आहे दास मारुती, मागच्या साईडला वीर मारुती. वीर मारुतीचे चाफळचे मारुती असं बोललं जातं. तर ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण माहिती इथे आहे. स्थापना कशी झाली, केव्हा केली, ते सर्व आहे. जय श्रीराम, सीताराम. पहिलं आपलं माझगावचं दर्शन झालं, त्यानंतर आपण चाफळला आलो. चाफळला राम मंदिर स्थापन केलेलं आहे. राम मंदिराच्या पुढच्या बाजूस आपल्याला दास मारुती पाहायला मिळतात. दास मारुतींचं मंदिर आहे एकदा मंदिराच्या समोर. मंदिराच्या मागच्या साईडला वीर मारुतींचं मंदिर आहे, जे चाफळचे मारुती म्हणून आहेत. हे वीर मारुती मंदिर आहे. पुढच्या साईडला दास मारुती मंदिर. मंदिर इतकी शांत आणि एकदम मस्त वातावरण आहे ना. बघा ना, सगळ्या मंदिरांच्या बाजूला अशी खूप अशी जागा आहे, प्रशस्त जागा आहे. झाडं वगैरे खूप आहेत. ह्या मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठी जागा आहे आणि व्यवस्था अशी आहे ना की जरी किती जरी लोक आले तरी व्यवस्था होण्यासारखी. शौचालय बांधलेले आहे, सगळं व्यवस्थित एकदम बनवलेलं आहे. मस्त मंदिर आहेत सर्व. अवश्य भेट द्या सगळ्यांनी 11 मारुतींचं आणि दर्शन घ्या 11 मारुतींचं. आत्ता आपण आलो आपल्या तिसऱ्या मारुती मंदिराला, जे की आहे शिंगणवाडीला. हे मारुती मंदिर आपल्याला मला वाटतं थोडंफार उंचीवरती आहे, कारण ह्या मारुती मंदिराजवळ येताना आपल्याला थोडासा घाट लागतो. सुंदर अशी मूर्ती बघायला मिळेल आपल्याला ह्या मारुती मंदिराला. आम्ही गेलो असताना एक शाळेची सहल आली होती, त्यामुळे खूप मुलं त्या मंदिराच्या समोर खेळत होती, लहान लहान. मंदिर पूर्णपणे असं घरांच्या आजूबाजूला. आता
आता आपण आलो 5व्या मंदिराकडे. हे मंदिर आहे ना पूर्ण चारी साईडून ना सगळे घर आहेत आणि घराच्या मधोमध मंदिर आहे. जे आपले जे 11 मारुतींचं ठरलं होतं 11 मारुतींना जायचं त्यातल्या आपण 8व्या मारुतीच्या इथे आलेलो आहे. आणि हे रामलिंग बेट आहे तिकडे आपण आलोय बेहेगावच्या इथे. ही समोर बघा ना किती मस्त अशी नदी आहे पूर्ण. हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या त्या साईडला आपण गाडी लावलेली आहे. जाताना तुम्हाला दाखवेन. ब्रिजच्या त्या साईडला गाडी लावली आणि इकडे गाडी आणायला अलाउड नाही आहे म्हणजे बनवलेलंच नाही आहे तसं. फक्त चालत यायला बनवलं. एवढा मस्त असा रोड बनवला आहे ना. वरून हा जुना ब्रिज तो एक छोटा ब्रिज आहे त्यावरून आपण चालत इथपर्यंत आलेलो आहे. आणि आता इथून जातोय. समोर बघा तुम्हाला मंदिर दिसेल. समोरच मंदिर. मस्त रोड बनवलाय. रोड पण एकदम चांगला आहे. जेव्हा नदीला पाणी असेल इकडे पावसामध्ये जेव्हा जास्त पाणी असेल तेव्हा किती मस्त वाटत असेल. तर आताच बघा ना किती पाणी. आणि बाय द वे या नदीचं नाव कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या काठी बसलेलं आहे मंदिर आहे. स्पेसिफिकली हे वेगळं बेट आहे. तर या बेटाचं नाव आहे रामलिंग बेट. आता आपला 8वा मारुती झाल्यानंतर आपल्या अजून 3 मारुतींचं दर्शन घ्यायचं बाकी आहे. ते इथून किती किलोमीटर आहे ते मी अजून काही एवढं बघितलं पण नाही आहे. त्या हिशोबाने प्लॅन पण नाही केला. जरी आज थोडंफार लेट झालं लगेच 7च्या नंतर वगैरे जरी झालं तरी आज आपण 11 मारुती पूर्ण कंप्लीट करूनच आजचा दिवस रेस्ट करायचे. कारण कसं होईल की आज जर कंप्लीट नाही झाली उद्या आपल्याला जायचं आहे मुंबईला. आणि उद्याच्या दिवशी ते करून पुन्हा आपल्याला महालक्ष्मीला जाऊन अंबा मातेचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन आपल्याला लगेच मुंबईला निघता येईल या हिशोबाने प्लॅन चालू आहे. म्हणजे जरी उद्या राहिलं तरी आपण ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या तर उद्या दिवसात आपलं हेच ठरलं होतं करायचं की ज्योतिबा आणि महालक्ष्मी ना रे मंदिर आपण जाणार आहे ते महालक्ष्मी मंदिर ना. हां तर उद्याच्या दिवशी आपलं हेच ठरलं होतं करायचं की महालक्ष्मी मंदिरला जायचं होतं आपल्याला आणि ज्योतिबा करायचं. त्यामुळे आज जे पण आहेत जी 3 मंदिरं राहिलीत आपली तिकडे आपण दर्शन घेऊन आजचा दिवस रेस्ट करायचे. भले थोडाफार लेट होऊ दे एखाद तास होऊन जाईल तसं. कारण उद्या आपल्याला कोल्हापूरवरून नॉनस्टॉप स्ट्रेच करत मुंबईपर्यंत जायचं आहे. कारण आपली सुट्टी फक्त 3 दिवसाची होती आणि 3 दिवसामध्ये जेवढं फिरता येईल तेवढं आपण फिरलेलो. तरी पण थोडं कमीच फिरलो आहे. थोडं अजून प्लॅन होते 2-3 ठिकाणी जायचे. नरसोबाच्या वाडीला पण आज जायचं होतं ते पण नाही जाता आले. चला बघूया. आता 11 मारुतींपैकी आपण म्हणजे आपला 8वा मारुतीच्या इथे आलेलो आहे आपण. त्याची माहिती बघा इथे दिलेली आहे. श्री क्षेत्र बहे बोरगाव बहेचा मारुती. आणि बाहेरचं नेचर बघा किती मस्त वाटतंय. एवढी शांतता आहे ना मंदिराच्या इथे ना. तो जो ब्रिज दिसतोय ना समोरचा त्या ब्रिजच्या तिकडे आपण गाडी लावली. त्या साईडला गाडी लावली मागे आणि तिकडून ह्या रूटने आपण चालत आलेलो समोरून. समोर सनसेट होतोय मस्त असं. इकडे हेलिपॅड आहेत समोर. हा एक आहे आणि अजून एक पुढे हेलिपॅड आहे. 2 हेलिपॅड आहे तिकडे. मंदिर बघा ना किती मस्त आहे.
सो मित्रांनो, फायनली आपण 11 मारुतींचं दर्शनासाठी निघालो होतो आणि 11व्या मारुतीच्या दर्शनाला आपण पोहोचलेलो आहे. 8 वाजलेत पण आपण पोहोचलोय फायनली. आजच्या एका दिवसात आपण 11 मारुती केलेले आहेत पूर्ण. आपण पहिले होतो साताऱ्यामध्ये सज्जनगडला. सज्जनगडवरून निघून आपण साताऱ्यामधले जे मारुती आहेत ते केलेत. साताऱ्यावरून आपण गेलो, साताऱ्यावरून उमराजला गेलो. उमराजमध्ये आपण उमराजच्या बाजूचे जे आहेत ते 7 मारुती केले. चाफळचा मारुती, नंतर चाफळला 2 मारुती केले. त्यानंतर आजूबाजूचे जे आहेत टोटल आपले सापून उमराजच्या आजूबाजूला 7 मारुती करून आपण कराडला आलो. कराड मार्गे आपण बहे या शेवटचा जो मारुती आहे 11वा तिथे आलो. तिथून आपण 32 शिराळ्याच्या मारुतीला आलो. 32 शिराळ्यावरून आपण पारगावच्या मारुतीला आलो आणि हा शेवटचा मारुती आहे वनपाटळीचा. आणि आपले असे 11 मारुती पूर्ण झालेले आहेत. जे आम्ही 11 मारुती केले आहेत ना ते तुम्हाला इथे दिसतील. हे बघा, हे 11 मारुती आम्ही केलेले आहेत पूर्ण. खूप बरं वाटतंय की म्हणजे कन्फर्म नव्हतं की होईल आज 11 मारुती आम्ही पूर्ण करू, पण देवाचा आशीर्वाद आणि आमची फक्त जायची तयारी बस. आणि फायनली आम्ही आलोय मंदिरामध्ये. ती मस्त अशी मूर्ती आहे बघा ना, प्रताप मारुतीची. चला तर आता आपण इथून निघू आणि आता इथून आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या इथे. आणि तिकडे जाऊन रूम बघायची आधी राहण्यासाठी. रूममध्ये सर्व सामान वगैरे टाकून मग जेवायला जेवू आणि सकाळी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिबाला जाऊन ज्योतिबावरून डायरेक्ट आपण मुंबईला जाऊ. सो आजचा दिवस काय असा होता आपला. आपण पूर्ण 11 मारुती आजच्या दिवसामध्ये केलेली आहेत. आणि जे पण 11 मारुती केलेली आहेत ना तिथे मंदिर आहे ना, प्रत्येक ठिकाणचं मंदिराचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आणि वेगवेगळी एक अशी नैसर्गिक तिथे अनुभूती मिळते आपल्याला. बरं वाटलं, खूप बरं वाटलं.